नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर तलाठी भरती 2025 याबद्दल आपण डिटेल्स बघणार आहोत। तर एग्जाम कोण घेणार आहे, जाहिरात कधी येणार आहे, परीक्षा TCS घेईल, IBPS का MPSC अंतर्गत होणार आहे, याबद्दल आपण डिटेल या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर याआधी जी आपली रेकॉर्डेड बॅचेस उपलब्ध होणार आहेत त्या असणार आहेत 1 इयरच्या व्हॅलिडिटीसाठी। आणि या 1 इयर व्हॅलिडिटीमध्ये तुम्हाला सर्व मराठी, इंग्रजी तसेच ॲप्टिट्यूड जो बुद्धिमत्ता तसेच GSचा जो पार्ट आहे, सामान्य विज्ञान, असं हे सर्व तुम्हाला इथे अवेलेबल होऊन जाणार आहे। त्याच्यामध्ये हे या ज्या व्हिडिओज असणार आहेत त्यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड ॲक्सेस असणार आहे। प्लस तुम्ही PDF स्वरूपात तुम्हाला नोट्ससुद्धा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत। प्लस 100+ टेस्ट याच्यामध्ये अवेलेबल आहेत, जे की तुम्ही प्रॅक्टिस पेपरसाठी तुम्ही प्रॅक्टिस करू शकता। जे सॅम्पल पेपर्स आहेत जे प्रिव्हियसली तलाठीमध्ये विचारले गेलेले आहेत त्याबद्दलच आपण इथे बघणार आहोत। तर तुम्हाला जर बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही फक्त तुम्हाला 999 रुपीज फीज आहे आणि त्यामध्ये तुम्हाला 1 इयरचा अनलिमिटेड ॲक्सेस मिळणार आहे। आणि तुम्हाला जर काही डाऊट असेल तर तुम्ही 9226018181 या नंबरशी कॉन्टॅक्ट करू शकता। तर आपण बघूया तलाठी भरती 2025 यामध्ये ज्या जागा असणार आहेत त्या किती मंजूर झाल्या आहेत, तसेच ज्या रिक्त जागा आहेत त्यांचे एग्जाम्स कधी येणार आहेत याबद्दल आपण डिटेल इथे बघूया। तर हे जे GR होता, एक नोटिफिकेशन काढलेलं चंद्रशेखर बावनकुळे सरांनी, त्याच्यामध्ये होतं की महसूल व वन विभाग अंतर्गत जी आपली तलाठीची परीक्षा आहे त्या या विभागाअंतर्गत होतात। तर यामध्ये रिक्त असलेला ग्राम महसूल अधिकारी या पदांचा अतिरिक्त कार्यभार लगतच्या सजाच्या किंवा अन्य सजाच्या ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडे काय करण्यात आलेला आहे, सोपवण्यात आलेला आहे। तसेच तुम्ही जेव्हा एक तलाठी म्हणून नियुक्त होता तेव्हा तुमच्याकडे 3 ते 4 काय असतं, जो सजा असतो 3 ते 4 गावांचा तुमच्याकडे अधिकार ते राईट्स असतात त्या सजा तलाठी म्हणून जेव्हा तुम्ही एक काम करत असता तेव्हा। तर यामध्ये जेव्हा 2023ची जी नियुक्ती होती ती टोटल किती पदांसाठी होती, तर 4793 पदांकरिता होती। त्यामध्ये जे आहे ते 4212 हे काय झालेले आहेत, नियुक्ती झालेल्या आहेत, परंतु जॉईनिंग कितीची झालेली आहे, 3850 जे आहेत उमेदवार, असे उमेदवार तलाठी या पदावरती काय झालेले आहेत, रुजू झालेले आहेत। तर मग आता जे वित्त विभागाने काढलेलं जे अपडेट आहे आणि जे मंजूर पदं केलेली आहेत ती किती असणार आहे, तर 1700 पदे ही काय झालेली आहेत, वित्त विभागाच्या मान्यतेने भरण्याबाबत कार्यवाही करण्यात आलेली आहे। म्हणजेच यावरून तुम्हाला समजेल की जे 1700 पदे आहेत ती मंजूर झालेली आहेत। म्हणजे यामध्ये तुम्हाला पदांची ॲड, म्हणजे कसं असतं की आता ही पदं मंजूर झालेत, राईट, त्याच्यानंतर नवीन पदं भरतीसुद्धा होते, काही रिक्त पदे असतात, त्याच्यानंतर ॲडेड नवीन पदं भरती करायची असते, मग त्याबद्दल परत मंजुरी पद केलं जातं पुढे। मग हे 1700 पद आहेत प्लस काही पदे ॲड होण्याचे चान्सेस आहे। म्हणजे तुमची जी तलाठीची ॲडव्हर्टाइजमेंट असणार आहे ती 1700+ असणार आहे। हे बघा इथे सुद्धा हे कटआउट होता पेपरमध्ये, राज्यात तलाठीच्या 1700 जागांवर लवकर भरती उमेदवारांना दिलासा, म्हणजे ते जे मंजूर झालेले आहेत तेव्हाचा हा कटआउट आहे। त्यामध्ये आता काय होणार आहे की जे तलाठी म्हणून जे रुजू झालेले आहेत 3850, त्या व्यतिरिक्त जे 4200 जे होते, 4212 जे नियुक्त झालेले होते त्यांना सपोज जॉईनिंग करायचं आहे, त्यांना वेटिंग लिस्ट जे आहेत त्यांना 13 सप्टेंबर 2025 पर्यंत काय करण्यात आलेलं आहे, मुदतवाढ देण्यात आलेले आहेत। म्हणजे असे जे पण वेटिंग लिस्टमध्ये आहेत त्यांना 13 सप्टेंबर 2025 पर्यंत काय आहे, वेटिंग आहे। मग यांची वेटिंग क्लिअर झाल्यानंतर तुम्हाला काय मिळणार आहे की जेवढे वॅकंट आहेत त्याबद्दल अजून आपल्याला एक संख्या फिक्स्ड अमाऊंट तिथे आपल्याला समजणार आहे की किती जागांची वॅकन्सी वॅकंट आहे। मग हे जे 1700 मंजूर झालेत त्याच्यामध्ये तुम्हाला काही पदे ॲड होत जाणार आहेत, ठीक आहे। मग हे त्या विभागानुसार पदे ॲड होतील। त्यानंतर आपला प्रश्न होता की आता नक्की परीक्षा कोण घेणार, TCS घेणार, IBPS घेणार की MPSC अंतर्गत ही एक्झाम घेतली जाईल। तर TCS मोस्ट ऑफ 90% ऑफ चान्सेस आहे की एक्झाम TCS
कंडक्ट करेल. परंतु गेल्या वेळेसचे जे प्रॉब्लेम्स बघता TCSनी सपोज म्हटलं की नाही यावेळेस आम्ही TCS आम्ही नाही कंडक्ट करत आहेत, तर फार मिनिमम चान्सेस आहेत की ते एक्झाम RBPSकडे जाईल, परंतु TCS कडे ही एक्झाम होईल. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांचं पुन्हा जे आरक्षणाबाबत आणि जे आचारसंहिता लागू झाली तर मग त्यानंतर काय होईल, एक्सटेंड होईल एक्झाम. तर मग तेव्हा कोणाकडे जाण्याचे चान्सेस आहेत ते MPSCकडे जाण्याचे चान्सेस आहेत. परंतु मॅक्स टू मॅक्स चान्सेस हेच आहेत की एक्झाम TCS अंतर्गत घेतली जाईल. त्यानंतर ज्याची क्वेरी होती तुमची की एक्झामचा काय पॅटर्न असणार आहे, निगेटिव्ह मार्किंग असेल की नाही, तर याबद्दल अजून GR अपडेट झालेला नाही आहे. त्यामुळे आपण जो पॅटर्न आहे त्यानुसारच अभ्यास करतो आहे. जे मराठी 25 आणि हेच प्रश्नसंख्या असणार आहे. मराठी 25, इंग्रजी 25, सामान्य ज्ञानाचे 25 आणि गणित बुद्धिमत्ता हे 25 प्रश्न, असे 100 प्रश्न 200 गुणांसाठी तुम्हाला असणार आहेत. तर हे सर्व अपडेट होता. लवकरच जाहिरात येणार आहे आणि 13 सप्टेंबर म्हणजे येता सप्टेंबर टू ऑक्टोबरपर्यंत, म्हणजे या महिन्याच्या 15 ऑक्टोबरपर्यंत आणि हा सप्टेंबर मंथ तोपर्यंत तुम्हाला तलाठीची ॲडव्हर्टाइजमेंट दिसून जाणार आहे. त्यामुळे लवकरच अभ्यासाला सुरुवात करा. काही क्वेरी असतील तर तुम्ही इन्फिनिटी अकॅडमीशी संपर्क साधू शकता. तसेच आपली जी रेकॉर्डेड बॅचेस आहेत हे सर्व इथे अवेलेबल करून दिले जाणार आहेत. जेव्हा पण तुम्ही जेव्हा सबस्क्रिप्शन घेता किंवा ॲप डाउनलोड करता तेव्हा त्याच दिवशी तुम्हाला काय मिळणार आहेत, सर्व लेक्चर्स उपलब्ध करून दिले जाणार आहेत, जेणेकरून तुमची सर्व रिव्हिजन्स कंप्लीट इथे होऊन जाणार आहे. तसेच जे सॅम्पल पेपर्स आहेत त्याद्वारे सुद्धा तुम्ही प्रॅक्टिस करू शकता, तुमचा स्कोर फाइंड आउट करू शकता की तुमचा स्कोर किती येत आहे, किती तुमचा अभ्यास झालेला आहे हे तुम्ही टेस्टद्वारे तपासू शकता. आणि या सगळ्यांमध्ये तुम्हाला जे PDF नोट्स आहेत ते उपलब्ध केल्या जाणार आहेत. आणि जो 1 इयरची जी व्हॅलिडिटी आहे त्यामध्ये अनलिमिटेड ॲक्सेस असणार आहे. त्यामुळे यासाठी फक्त तुम्हाला 999 रुपये फीस भरायची आहे, जी 1 इयर व्हॅलिडिटीसाठी अनलिमिटेड ॲक्सेससाठी असणार आहे. त्याबद्दल काही क्वेरी असेल तर इन्फिनिटी अकॅडमीशी संपर्क साधा. आणि जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.